श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, प्रवासासाठी खास मिक्स पिठं, लसूण, जिरं, तिखट, मीठ आणि भरपूर कोथिंबीर टाकून केलेली दशमी आणि दही पण घालायचं त्याच्यात. इतकी खस्ता येते ना की जसं काही आपण खाकरे खातो ना त्या पद्धतीने. तर बघा, हे आम्ही संध्याकाळी आमच्यासाठी लाटल्या होत्या. या जरा जास्त बारीक लाटल्या आहेत, त्याच्यामुळे अतिशय खस्ता आणि कुरकुरीत झालेल्या आहेत. तर दुपारी आमचे साहेब नागपूरला गेले, तर त्यांच्यासाठी डबा केला होता. तर त्यांना ज्या लाटून दिल्या त्या थोड्याशा गुबगुबीत लाटून दिल्या होत्या. तर बघा, हे सगळी पिठं गव्हाचं, ज्वारीचं, बाजरीचं, भाजणीचं आणि डाळीचं, आणि त्याच्यामध्ये दही, तिखट, मीठ, ओवा, तीळ आणि हळद, हिंग हे सगळं छान असं मिक्स करायचं आणि लसूण, जिरा आणि लाल तिखटाचं वाटण करायचं मिक्सरमध्ये घालून. त्याच्यामध्ये थोडंसं पळीभर तेल टाकायचं. दह्याने काय होतं, जो क्रंचीनेस आहे किंवा जो खस्तापणा आहे दशमीचा, तो तुम्ही 3-4 तास जरी ठेवला तरी ती दशमी मऊ जरी झाली तरी ती अशी गोळा होत नाही, अशी छान खाकऱ्यासारखी खरपूस लागते. तर या पद्धतीने छान असं सगळं चोळून घ्यायचं त्याला, पिठाला एकसारखं दाबून दाबून, आणि सगळं मिक्स झालं की मग थोडं थोडं पाणी टाकून छान असं खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं पीठ छान मळून घ्यायचं आणि त्याला तेल लावून 1 तासभर मुरवू द्यायचं. तुम्ही याच्या पुऱ्याही करू शकतात, याचे खाकरेही करू शकतात किंवा याचे शंकरपाळ्यासारखे पण करू शकतात. पण मी आज याच्या दशम्या केल्या आहे. तर ह्या दुपारी मी साहेबांना लाटून दिल्या. त्या थोड्याशा गुबगुबीत केल्या होत्या मी, कारण प्रवासामध्ये किती 3-4 तास राहतील तर त्या मऊ राहायला पाहिजे डब्यामध्ये म्हणून. पण त्या गुबगुबीत जरी केल्या तरीसुद्धा त्या छान अशा शेकल्या की त्या अशा कचोरीसारख्या खस्ता होतात आणि त्याचे सगळे असे पुडपूड वेगळे होतात. बघा, या पद्धतीने दोघी बाजूने 1-1 चमचा तेल लावायचं छान आणि एकसारखं शेकायचं. ह्या दशमीमध्ये शेकणे ही प्रोसेस खूप महत्त्वाची असते. अगदी काठ आणि कलर बदलेस तोपर्यंत छान असा, की जेणेकरून ती खाताना अशी पीठ लागणार नाही. त्या पद्धतीने छान अशा, आणि लाटायला पण म्हणजे अगदी मऊ असतं त्याच्यामुळे छान लाटले जातात. एकसारखे आणि लोखंडी तव्यावर शक्यतो, किंवा तुमच्याकडे जर बिडाचा तवा असेल तर त्याच्यावर करा. त्यावर केलेल्या दशम्या अगदी जशाच्या तशा छान राहतात आणि शेकल्या पण जातात खूप छान अशा. तर बघा, एकसारख्या पद्धतीने अशा छान शेकून घ्यायच्या. आणि ही मिक्स पिठा असल्यामुळे ती दशमी खायला पण वेगळीच लागते, कारण सगळ्या पिठांची चव लागते त्याच्यामध्ये. आणि जिरं जे आपण दळून घालतो त्याचा एक वेगळा फ्लेवर त्याच्यामध्ये लागतो. त्या पद्धतीने छान अशी बघा शेकून काढायची. त्याचे कसे असे छान पुडपूड मोकळे झालेत एकसारखे, आणि खूप छान, म्हणजे एकदम कुरकुरीत लागते आणि जशीच्या तशी राहते ती, म्हणजे असं पीठ नाही लागत ह्या पद्धतीने शेकली तर. छान अशी शेकून काढायची आणि थंड व्हायला टोपलीमध्ये ठेवून द्यायची, कारण मला त्या डब्यात भरायच्या होत्या म्हणून त्या छान अशा मी पसरवून ठेवल्या. अशाच सगळ्या 2-3 दशम्या लाटून घेतल्या आणि नंतर मग थंड करायला ठेवून दिल्या. त्या पद्धतीने एका बाजूने उलटलं की लगेच तेल लावायचं आणि 1 चमचा भरून तेल लावायचं, 1-1.5 चमचा. कारण जर तुम्हाला या प्रवासात न्यायच्या असतील तर त्या छान तेल लावून शेकल्या की त्या मऊ पण राहतात आणि त्यांचा जो क्रंचीनेस आहे तो मेंटेन राहतो. या पद्धतीने छान अशा सगळ्या दशम्या मी लाटून घेतल्या. ह्या थोड्या जाड लाटल्या होत्या कारण त्या प्रवासात डब्यामध्ये द्यायच्या होत्या म्हणून. बघा, एकसारख्या अशी, आणि ह्याच रंगावर येईस तोपर्यंत अशीच शेकायची, म्हणजे ती जी पिठं टाकलेली असतात ते पीठ लागत नाही. कारण बऱ्याच जणी दशम्या करतात पण त्या फास्ट शेकून टाकतात, तर तसं नाही करायचं. एकदा ती दोघं बाजूने शेकली गेली की मीडियम गॅस करायचा आणि मीडियम गॅसवर एकसारखी, जसं आपण खाकरा करतो कडक, त्या पद्धतीने ही छान अशी शेकवून काढायची. त्या पद्धतीने सगळ्या दशम्या मी छान अशा लाटून घेतल्या, शेकून घेतल्या. बघा, ही पण बघा, कलर, त्याचं टेक्स्चर आणि त्याचा क्रंचीनेस आणि त्याचे हे मोकळे झालेले पूड, त्याच्यामध्ये तीळ, कोथिंबीर, हे सगळ्या कसं दिसतंय. खाकरा पण असाच असतो, फक्त तो अजून दाबून दाबून कडक केलेला असतो. तुम्ही याच्या पुऱ्याही करू शकतात आणि याचे शंकरपाळ्याही करू शकतात. या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा. हे आम्ही संध्याकाळी रात्री आम्हाला सगळ्यांना केल्या होत्या. तर ह्या त्या आहे, ह्या जरा खूपच बारीक लाटल्या, कारण आमच्या मम्मी पप्पांना बारीक लाटलेली दशमी आवडते. तर ही अजूनच छान कुरकुरीत झाली होती आणि ती गरम गरम खाल्ल्यामुळे त्याची चव अजूनच वेगळी आणि अप्रतिम लागत होती. ते नक्की करून पहा. आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.